राज्य शासनाकडं सध्या त्यांनी 2200 कोटीचं त्यांनी जाहीर केला तो निधी आहे, परंतु आत्ताच्या सध्याच्या घटकेला 45,000 कोटीचा अर्थसंकल्प त्यांनी तोट्याचा दाखवतात आणि याला आणि मुळात या रस्त्याची गरज नसताना 25,000 एकर क्षेत्र शेतीचं क्षेत्र नुकसान बाधित होत आहे. रत्नागिरी व नागपूर रस्ता आता तयार आहे आणि ही सगळी शक्तिपीठं गोंडस नाव देऊन शक्तिपीठाचा उल्लेख करून त्यांनी शेतकऱ्याच्या जमिनी हडप करतात. त्याच्यावर पायाभूत बाकीच्या किती मूलभूत सुविधा किती जण ह्याच्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रोजगार किती जणांचा ह्याच्यात बुडणार आहे याचा अभ्यास आहे का सरकारला? पुढील येणाऱ्या पिढीचं भविष्य काय आहे या सरकारने याचा विचार करावा. जर खरोखरच या रस्त्याची गरज असेल तर तुम्ही करा. शेतकरी कुठल्याही विधायक कामाला कधी आडवा आला नाही, म्हणूनच तो शेतकरी हा राजा आहे की जय जवान जय किसान. सुभाषचंद्र बोसने हा नारा दिला. आज कृषी दिन आहे 1 जुलै आणि या कृषी दिना दिवशी आम्हाला आंदोलन करायचे हे एक नामुष्कीची गोष्ट आमच्यावर आहे. जगाचा पोशिंदा म्हणतोय आम्हाला. आज या इथं थांबतायचा तुम्ही आणि 1 महिन्यानं इथली अवस्था काय होणार आहे. आज या शक्तिपीठमुळं अंकली पुलावर एक भर होणार, तिथं ऑलरेडी रत्नागिरी नागपूरचा एखादा तो पूल येणार आहे त्याला भर पडणार. परत शक्तिपीठ महामार्गाचं होणार, कोथळीतनं वारणा नदीवर दुसरा पूल होणार त्याचा भर पडणार. याचा सगळा फटका परत आमच्या इथनं माणगावपासून कोडोलीपर्यंत शक्तिपीठचा पूल होणार आहे. याचा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पाण्यात जाईल. कोल्हापूर सांगली सातारा पार कराडपर्यंत जे आणि इथं जिथं जे महापुराचं पाणी येतं आहे, ही जी आत्ता जी महापुराची जी रेषा आहे ह्याच्यापेक्षा नवीन रेषा तयार होतील भविष्यात. आज जर कोल्हापूरचा विचार केला, कोल्हापुरात मागच्या वर्षी 2019-2006 किंवा 5 जे महापूर आलता त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती